ज्यावेळेस तक्रार दिली हा गुन्हे, तर त्यावेळेस सुप्रियाताईंना सुद्धा मेसेज करून हे कळवलेलं होतं की अशी अशी घटना घडलेली आहे. त्यावेळेस त्या म्हणजे तुमचा एकच पक्ष असेल किंवा त्या राष्ट्रवादीत असतील, तर त्यावेळेस का बरं मग दखल घेतली गेली नाही? आणि सत्ताधारी घेतलायत का विरोधक घेतलाय? त्यावेळेस तुम्ही ताईंनी दखल घेतली गेली. मयुरी जगतापने ऑन रेकॉर्ड सांगितलं की खासदार सुप्रिया सुळेंना मी हे सगळं कळवलं होतं, मात्र माझी कुठलीच दखल घेतली गेली नाही आणि त्यावेळेस तुमची राष्ट्रवादी एक होती. कदाचित ताईंकडनं दखल घेतल्या गेली. ताईंनी त्यांच्या कालच्या याच्यामध्ये पण तुम्ही बघितलं असेल, बाईटमध्ये पण सांगितलेलं आहे की हे त्यांना माहिती असताना ताईंनी त्यांना समज पण दिलेली होती की हे सगळं थांबवा, जर तुम्ही हे थांबवत नसाल तर मी तुमच्या घरी पाय देखील टाकणार नाहीये. हे ताईंनी सांगितलं. त्यांच्या कार्यक्रमाला देखील ताई गेल्या नाहीत. नाही, हे भावनिक उत्तर झालं, पण त्यावेळेस जर विरोधी पक्ष म्हणून किंवा सत्ताधारी पक्ष म्हणून जर कारवाई कडक करा असं म्हटलं असतं तर कदाचित आज वैष्णवीचा जीव वाचला असता. कारवाई कडक करायला ताईंनी सांगितलेलंच आहे. तुम्ही बघितलं असेल तर तिच्या पाठीशी उभं राहून ताईंनी हे केलं आणि त्याच्यानंतर त्या परिवाराच्या संपर्कात ताई नाहीत. ताईंनी त्यांना पाठीशी घालण्याचं काम केलंच नाहीये. ताईंनी उलट त्यांना तेच सांगितलंय की जर हे पाठीशी तुम्ही घालत असाल किंवा तुमच्या लोकांना त्रास देत असाल तर आमच्या बरोबर संबंधही ठेवू नका. आणि त्या माध्यमातून त्याच्यानंतर ते पक्ष वेगळेच झालेत सगळे आणि त्याच्यानंतर यांना पक्षाची जबाबदारी दिल्या गेली. ताईंच्या संपर्कातले ती लोक नाहीत. मला उलट सांगायला इथे वाईट वाटतं, लोकसभेमध्ये सगळा मुळशीचा कारभार सुनेत्रा वहिनींचा त्यांच्या कार्यालयातून झालाय. पाठबळ कुणी कुणाला दिलं हे तुम्हाला सरळ आहे. ते कुणाचे कार्यकर्ते आहेत, कुणाच्या सोबतचे फोटो आहेत. मी माझ्याकडचे फोटो दाखवू? अदिती ताईच्या सोबतचे फोटो, त्यांची फिरायला गेल्यानंतरचे फोटो आहेत ते करिश्मा बरोबरचे. एवढे तुमचे आपुलकीचे संबंध एकमेकांबरोबर असताना काय तुम्हाला पोलीस मदत करणार आहे हो? तुमचे फोटो तुम्ही बघा ना, किती चांगल्या रीतीने एकमेकांसोबत ते लोक फिरतायत. मी तुम्हाला पाठवते हवा तो फोटो. पण त्याचे सातत्याने नाव समोर येते, याच्यावर कारवाई कुटुंब मागणी करते. आता नवीन प्रकारे समोर येतो, निलेश चव्हाण यांनी स्वतःच्या घरात देखील अश्लील व्हिडिओ जुळणी केल्याचा देखील प्रकार येतो. याच्याबद्दल आता काय पुढे कारवाई करायला? सगळ्यात पहिले तर जे त्याच व्यक्तीने हे बाळ पळवून नेलं होतं त्यांचा काय संबंध ह्याची चौकशी केली गेली पाहिजे. की ते लहान बाळ त्यांच्या ताब्यात का गेलं, त्यांनी पळवून नेल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक का करून आणली नाही, या सगळ्याचा गोष्टींचा उलगडा केल्यानंतर त्यातनं भरपूर काही निघणार आहे. मी आता त्याच्यावर बोलणार नाही कारण अजून त्याच्यात बरीचशी माहिती घेणं बाकी आहे. पण त्या व्यक्तीची तुम्ही जर पोलिसांनी सखोल चौकशी केली तर नक्कीच बरीच घाण त्याच्यामध्ये आहे आणि ती निघणार आहे बाहेर. फक्त पोलिसांनी चौकशी योग्य ती करणं गरजेची आहे.